आणि यापुढची बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातली। सीबीआयनं आता नीट पेपर फुटी प्रकरणी तपासाची व्याप्ती वाढवली आहे आणि या प्रकरणातले 4 प्रमुख आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे। पेपर फुटीचं सगळं जाळं, आर्थिक व्यवहार आणि प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचवल्या गेल्या याचा तपास सुरू झालाय। बॉटनीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेनं हा पेपर फोडल्याचा संशय आहे, तर ब्युटी पार्लर व्यावसायिक मनीषा वाघमारेनं विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संपर्क साधून पेपर मिळवून देण्याच्या व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम केल्याची माहिती आहे। तर अहमदनगर जिल्ह्यातील धनंजय लोखंडे याच्यावरती विद्यार्थी शोधणं, पैसे गोळा करणं आणि पेपर वितरणाच्या साखळीमध्ये समन्वय साधल्याचा आरोप आहे। तर नाशिकच्या शुभम खैरनार याच्यावरती प्रश्नपत्रिकेच्या सॉफ्ट कॉपीचं वितरण केल्याचा संशय आहे। यामुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवरती काही गंभीर सवाल उपस्थित होतात। केंद्र शासनाने अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलेला आहे। सीबीआय चौकशी प्रगतीपथावर आहे। अनेक लोकांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचा संपूर्ण डिटेल खोलपर्यंत तपास त्या ठिकाणी सुरू आहे आणि या दृष्टिकोनातून नव्हे तर मला वाटतं की पाठीमागच्या काळापासूनच आम्ही पण क्लासेसच्या संदर्भामध्ये काही नियमावली करायला घेतलेली आहे। लवकरच त्याला अंतिम रूप देऊन आपल्या समोर ते येईल।